Student, today we are going to start new point drawing a bar graph. In previous video, we learned pictograph and reading of the bar graph and the information about the bar graph. And now we going to start drawing a bar graph. Today we are draw a bar graph. This example, the first example, information about the plants in a nursery is given here. की आपल्याला एका नर्सरीमध्ये असलेल्या प्लॅन्ट्सविषयी माहिती दिलेली आहे. शो इट इन अ बारग्राफ, ते आपल्याला बारग्राफमध्ये दाखवायची आहे. नेम ऑफ प्लॅन्ट्स, फर्स्ट इन द फर्स्ट कॉलम्स, in the first row the given the plants which are in nursery: mogra, jai, hibiscus and chrysanthemum, and their number of plants are given in the second row: mogra 70, jai 50, hibiscus in Marathi जास्वंद, हिबिस्कसला जास्वंद म्हणतात, नंबर 45. क्रिसॅन्थमम म्हणजे शेवंती, त्याचे नंबर्स आहेत 80. अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती दिलेली असते. काही उदाहरणामध्ये आपल्याला नेम ऑफ प्लॅन्टच्या जागेवर नेम ऑफ सिटी असेल, पॉप्युलेशन त्यांची लोकसंख्या असेल, किंवा नेम ऑफ स्कूल, देअर द स्टुडंट्स, नेम ऑफ क्लास, द नंबर ऑफ बॉईज किंवा नंबर ऑफ गर्ल्स असं असू शकतात. आपल्याला या उदाहरणामध्ये नंबर ऑफ प्लॅन्ट्स अँड नेम ऑफ प्लॅन्ट्स इन द नर्सरी त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. त्याचा आपल्याला बार ग्राफ दाखवायचा आहे. बार म्हणजे काय? कॉलम, जे तुम्हाला असे या पद्धतीने दिसत आहेत. याला इंग्रजीमध्ये बार असे म्हणतात, कॉलम असे म्हणतात. म्हणजे जी आपल्याला जी काही माहिती आहे ती बारच्या स्वरूपात, कॉलमच्या स्वरूपात दाखवायची, म्हणून याला म्हणतात बार ग्राफ असे म्हणतात. आपल्याला बिफोर द ड्रॉइंग अ बार ग्राफ वी आर रिकॉल द इन्फॉर्मेशन अबाउट बार ग्राफ. नाउ दिस इज अ बार ग्राफ. इन दिस बार ग्राफ वी सीन द वर्टिकल बोल्ड लाईन्स, की आपल्याला उभ्या काय आहेत, उभ्या लाईन्स दिसत आहे, ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टली बोल्ड लाईन्स, की आपल्याला हॉरिझॉन्टली डार्क लाईन दिसत आहेत. आता या प्रत्येक वर्टिकल रांगेमध्ये ज्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये 10 स्मॉल लाईन्स आहेत. प्रत्येक जी काही डार्क लाईन आहेत वर्टिकल त्याच्यामध्ये 10 स्मॉल लाईन्स आहेत, आणि या प्रत्येक डार्क लाईन्समध्ये 1 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स आहेत. त्याचप्रकारे जे काही हॉरिझॉन्टल ज्या काही लाईन्स आहेत डार्क लाईन त्याच्यामध्येही 1 सेंटीमीटर एवढं अंतर आहे. त्याच्यामध्ये 2 वर्टिकल लाईन्समध्ये तुम्ही जर जवळ घेतले तर त्याच्यामध्ये 10 स्मॉल लाईन्स आहेत. म्हणजे प्रत्येकामधले 1 सेंटीमीटर आहे. या 2 डार्क लाईन्समधलं अंतर 1 सेंटीमीटर आहे, आणि याच्या 10 लहान ज्या रेषा आहेत त्या म्हणजे 1 मिलीमीटर इतकं अंतर आहे. जसं हे हॉरिझॉन्टल आहेत त्याच पद्धतीने जे काही वर्टिकल आहे या वर्टिकल्समध्ये सुद्धा डिस्टन्स 1 सेंटीमीटर इतकं आहे. आता आपल्याला बिफोर द स्टार्ट टू ड्रॉइंग द बार ग्राफ द सम इम्पॉर्टंट स्टेप्स. द फर्स्ट, द गिवन द नेम टू द बार ग्राफ. इन द मिडल द टाईप्स अँड नंबर ऑफ प्लॅन्ट्स, की आपल्याला पहिला सुरुवात करताना ज्या ग्राफ काढायचे त्याचं नाव लिहायचं, टाईप्स अँड नंबर ऑफ प्लॅन्ट्स. दिस इज द नेम ऑफ द बार ग्राफ इज राईट इन ॲट द मिडल ऑफ बार ग्राफ. देन ड्रॉ एक्स अँड वाय ॲक्सिस. द ड्रॉइंग द एक्स ॲक्सिस फ्रॉम द बॉटम, की ड्रॉइंग बॉटमला एक्स ॲक्सिस काढायचा असतो. एक्स ॲक्सिस काढण्याच्या अगोदर जी काही लास्टला जी काही लाईन असेल, बॉटमला लाईन असेल, ती सर्वात बॉटमला लाईन जी असेल ती सोडून द्यायची असते. लिव्ह द बॉटम हॉरिझॉन्टल लाईन्स अँड सेकंड लाईन्स फ्रॉम द बॉटम द मार्क ॲज अ एक्स ॲक्सिस, की जी काही
दुसरी किंवा तिसरी जरी काढली, खालून ही पहिली सोडल्यानंतर ही दुसरी किंवा तिसरी ही जरी एक्स ॲक्सिस म्हणून तुम्ही आखली तरी चालेल. समजून घ्या, मी एक ओळ सोडली, खाली बॉटमची सोडून ही जरी खालची जी ती सुद्धा एक्स ॲक्सिस काढली तरी चालेल. या पद्धतीने मी केशपेनने काढतोय तुम्हाला समजण्यासाठी, परंतु तुम्ही काढण्याच्या केशपेनने न काढता तुम्ही पेन्सिलचाच वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी हे केशपेनने काढत आहे. याला एक्स ॲक्सिस असं नाव द्यायचं. याला दिल्यानंतर एक्स ॲक्सिस नाव देणं विसरू नये. डू नॉट फॉरगेट टू गिविंग द नेम to the axis. Then the y-axis, draw the y-axis vertically, leave the first line vertical. की जी फर्स्ट लाईन जी ती पहिली लाईन जी ती सोडून द्यायची आहे. पहिली लाईन सोडल्यानंतर सेकंड लाईनवर आपण y ॲक्सिस काढायचा आहे. या पद्धतीने y ॲक्सिस काढल्यानंतर ते सुद्धा ॲरो दाखवायचं आहे, कारण की ती लाईन आहे. बऱ्याच वेळेला या ठिकाणी गोंधळ होतो की आडवी जी असते हॉरिझॉन्टली एक्स ॲक्सिस असतो की व्हर्टिकली वाय ॲक्सिस असतो. हे नेमकं हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जे काही वाय ॲक्सिस जे असतो, हा पण आता वाय काढला, या वायची जी काही रेष आहे ती व्हर्टिकल आहे. म्हणून जी काही व्हर्टिकल लाईन असते, जो व्हर्टिकल ॲक्सिस असतो त्याला वाय हे नाव द्यायचं. व्हर्टिकल वाय ॲक्सिस आणि वायची दांडी वाय हे सिमिलॅरिटीज आपण लक्षात ठेवायची, जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. देन द इंटरसेक्शन पॉईंट ऑफ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस गिवन द नेम ओ. ओ मीन्स ओरिजिन, म्हणजे प्रारंभ बिंदू. म्हणजे आपल्याला हा जो काही ओ जो काही पॉईंट आहे, दिस द वाय ॲक्सिसची सुरुवात या पॉईंटपासून होतो. त्याचप्रमाणे द ओरिजिन द एक्स ॲक्सिस फ्रॉम दिस पॉईंट ॲज वेल ॲज वाय ॲक्सिस ऑल्सो ओरिजिन फ्रॉम दिस पॉईंट. देन थर्ड स्टेप हे झाल्यानंतर आपल्याला आपण ते नाव द्यायचे की जे काही वाय ॲक्सिस असतो, आपण वाय ॲक्सिसवर नंबर लिहित असतो. द नंबर ऑफ द नंबर्स विच आर गिवन इन द एक्झाम्पल्स राईट्स ऑन द वाय ॲक्सिस. मग आता आपल्याला नंबर कोणते दिलेले आहेत? नंबर ऑफ प्लॅन्ट्स, म्हणून आपण या ठिकाणी लिहिले आहेत नंबर ऑफ प्लॅन्ट्स राईट ऑन द वाय ॲक्सिस. नंबर ऑफ प्लॅन्ट्स नेहमी आपण नंबर वाय ॲक्सिसवर लिहितो, म्हणून इथं लिहायचं. अँड नेम, द नेम्स आर राईट ऑन द वाय एक्स ॲक्सिस. सो नेम, कोणाची नेम आहे? प्लॅन्ट्स. सो नेम ऑफ प्लॅन्ट्स राईट ऑन द एक्स ॲक्सिस. देन युनिट्स राईट ऑन द right corner of the bar graph. It is the most important of the writing of units. की युनिटवर उजव्या जो कोपरा असतो त्या उजव्या कोपरावर त्याचे युनिट जे असतात ते लिहिणं अत्यंत आवश्यक असतात. द स्केल अँड युनिट राईट ॲट द राईट कॉर्नर ऑफ bar graph. The scale on y-axis unit 1 centimeter is equal to, we take the 10 plants. आपण या ठिकाणी 1 सेंटीमीटर, आता बघा स्केल ऑन वाय ॲक्सिस हा आपला वाय ॲक्सिस आहे बरोबर. स्केल ऑन वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसवर हा स्केल घेतलं. युनिट वाय ॲक्सिसवर आपल्याला किती घ्यायचं आहे? युनिट 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 प्लॅन्ट्स. की आपल्याला वाय सेंटीमीटर आहेत, याच्यावर स्केल घ्यायचे, किती घ्यायचं आहे? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 प्लॅन्ट्स. आता आपण 10 प्लॅन्ट्सच का घेतलं? उदाहरणार्थ आपण बघितलं की आपल्या याच्यामध्ये 70, 50, 45, 80 एवढे नंबर्स आहेत. आता टेक द डिव्हिजिबल ऑल नंबर्स
70, 50, 45, 80 all numbers are divisible by 5 and 10. या सर्व संख्या 5 आणि 10ने डिव्हिजिबल्स आहेत, म्हणजे या सर्व संख्या 5च्या आणि 10च्या टेबल्समध्ये येतात. मग आपण युनिटमध्ये अशी संख्या घ्यायची की जे या सर्व संख्या त्यांच्या मल्टिपल्समध्ये किंवा पाड्यामध्ये यायला पाहिजे. बरं, मग आता याच्यामध्ये सर्वात जे काही मोठा नंबर असतो तो आपण जर घेतला तर आपल्यासाठी सोयीस्कर असं म्हणून आपण घेतले 10 प्लांट्स. बरोबर. आता आपण या ठिकाणी घेताना की वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर घेतला, 0पासून हा घेतला आपण इथं हा 1 सेंटीमीटर 0 पॉईंट ओरिजिन पॉईंट, तर हा फर्स्ट बोल्ड लाईन आहे म्हणून इथं एवढं 1 सेंटीमीटर डिस्टन्स, हे जातलं 10. ही रेषा हे एवढं अंतर 10 1 सेंटीमीटर 20 10 30, किंवा तुम्ही सुरुवातीला अशा पद्धतीने 1 सेंटीमीटरवर सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता. त्याच्यानंतर मग 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 इतकं पुढं घेऊन जायची गरज नाही, कारण की आपला सर्वात ग्रेटेस्ट नंबर आहे 80च्या पुढं आपलं कॉलम जाणार आहे, म्हणून आपण जास्त इतक्या दूर लिहिण्याची आवश्यकता नाही. देन राईट द नेम ऑफ प्लांट्स ऑन द एक्स ॲक्सिस. आता या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर नेम ऑफ प्लांट्स लिहायचे, त्यांचे आणि त्यांचे कॉलम काढायचे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की वाय ॲक्सिसपासून सर्व इक्वल डिस्टन्सवर ते कॉलम यायला पाहिजे. द बार ऑर कॉलम मस्ट बी ऑन द इक्वल डिस्टन्स. आता बघा, वाय ॲक्सिसपासून आपण ही जी डार्क लाईन आहे ती एक सोडली आणि आपण या ठिकाणी घेतलेत, हा एक कॉलम घेतला. बरोबर. आता हा एक कॉलम येईल आपला, त्याच्यामुळे एक सोडला, हा दुसरा कॉलम, हा आपण सोडला, हा आपला तिसरा कॉलम, हा सोडला, हा चौथा कॉलम. यांना आता आपण नाव देऊया मोगरा, जाई, हिबिस्कस, क्रिसॅन्थेमम. नाव राईट द नेम ऑफ प्लांट्स ऑन वाय ॲक्सिस मोगरा, जाई, हिबिस्कस, क्रिसॅन्थेमम. The number of mogra is 70 number. The start from the 10 20 30 40 50 60 70. Now place the ruler on the 70 and mark and draw the sorry इकडच्या याच्यात होतं, इकडच्या याच्यात करायला पाहिलं होतं. हा काढला मी, एक बार काढला या पद्धतीने. नाव दिस इज अ 70. देन जाई, द नंबर ऑफ जाई 50. द प्लेस द रुलर अँड मार्क, ड्रॉ ग्राफ जाई. देन हिबिस्कस, द नंबर ऑफ हिबिस्कस 45. आता 45 40 नंतर 50 मध्ये 45 तर नाही, पण 40 आणि 50 मध्ये 10 लाईन्स आहेत. आपलं 1 सेंटीमीटरमध्ये 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. बरोबर. म्हणजे 1 मिलीमीटर मीन्स 1 प्लांट्स, 1 mm मीन्स 1 प्लांट्स. मग आपल्याला 40पासून 5 लाईन्स जर घेतल्या तरी आपला 45. मी परत एक वेळेस सांगतो की आपण ग्राफ हा पेन्सिलनेच काढायचा आहे. देन क्रिसॅन्थेमम, नंबर ऑफ क्रिसॅन्थेमम 80. द 80 अशा पद्धतीने आपल्याला हे बार ग्राफ काढल्यानंतर आपण याला लाईन्स काढून अशा पद्धतीने लाईन्स काढू शकतो. आणि हे झाले आपल्याला अशा पद्धतीने हे बार ग्राफ झाले. बार म्हणजे कॉलम. आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन आहे, द गिवन इन्फॉर्मेशन इज शो बाय द ड्रॉइंग अ बार. सो दिस टाइप्स ऑफ graph is called the bar graph. Now this show
वे वी कॅन शो द इन्फॉर्मेशन इझिली. आपण या पद्धतीने इझिली हे आपण माहिती सांगू शकतो. याच्यानंतरचे उदाहरण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.